नमस्कार मंडळी, आशूज रेसिपीमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहे बटाट्याचे भजे। बटाट्याचे भजे हे खाण्यासाठी खूप सुंदर लागतात आणि मुलांची पसंत बटाट्याचे भजेच असतात। चला तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी एका बाउलमध्ये एक मोठी वाटी मी बेसन घेतलेला आहे आणि 2 चमचे मी त्यामध्ये तांदळाचं पीठ टाकत आहे। त्यानंतर 2 चमचे मी इथे ज्वारीचं सुद्धा पीठ टाकत आहे। ज्वारीच्या पिठाने चव खूप छान लागते, त्यासाठी मी 2 चमचे ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे। त्यानंतर बारीक चिरलेली मी इथे कोथिंबीर घेतलेली आहे, अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल मिरची पावडर, अर्धा चमचा जीरा पावडर, ओवा आणि लसूण मिरचीची पेस्ट बनवून घेतलेली आहे। आता आपण हे सर्व पिठामध्ये टाकून घेऊया। अशा पद्धतीने मी हे सर्व मसाला त्या पिठामध्ये टाकून घेतलेला आहे। त्यानंतर मी इथे चवीनुसार मीठ त्यामध्ये घालत आहे। आता आपण हे सर्व मिक्स करून घेणार आहे। अशा पद्धतीने आपल्याला हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे। आता आपण त्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ छान भिजवून घेणार आहे। इथे आपण आता थोडंसं अजून पाणी घालूया आणि छान असं मुलायम आपल्याला पीठ भिजवून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे, जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्टही पण नाही। आता आपण त्यावर 10 मिनिटं झाकण ठेवूया। 10 मिनिटासाठी आपल्याला छान पीठ भिजेल यासाठी 10 मिनिटं झाकण ठेवणार आहे। आता आपण पुढची स्टेप बघूया। इथे मी 3 बटाटे शिलून घेतलेले आहे आणि त्याची छान अशी पतली पतली बारीक काप करून घेत आहे। पतले पतले काप करून घेत आहे। अशा पद्धतीने मी सर्व काप करून घेतलेले आहे आणि आता त्या पिठामध्ये आपण सर्व टाकून घेणार आहे। भजेच्या पिठामध्ये टाकल्यानंतर आपल्याला छान मिक्स करून घ्यायचे आहे। सर्व कापला पीठ लागेल अशा पद्धतीने आपल्याला एकजीव करून घ्यायचा आहे। त्यानंतर मी गॅसवर कढई ठेवलेली आहे। कढईमध्ये आपलं तेल छान तापलेलं आहे। आता आपण एक एक करून त्यामध्ये बटाट्याची भजी आपण टाकून घेणार आहे। अशा प्रकारे मी भरपूर सारे भजे त्यामध्ये सोडलेले आहे। आता आपण पलटून देऊया। अशा पद्धतीने आपल्याला एक एक भजा पलटून द्यायचा आहे। इथं आपण बघू शकता अशा पद्धतीने आपले बटाट्याचे भजे काय मस्त कलर आलेला आहे आणि एकदम छान झालेले आहे। इथं आपले बटाट्याचे भजे तयार झालेले आहे। खाण्यासाठी एकदम चवदार आणि एकदम खमंग असे बटाट्याचे भजे आपले तयार आहे। माझी रेसिपी आवडली असेल तर नक्कीच आशूज रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।